आणि हे मी ब्लॉग मध्ये टाकणार आहे. खरंच टाकणार आहे मी हे. मला पण थांबू शकत नाही. व्हिडिओ टाकला तर तिला तरी चालणार डबा. हा हे आमचं मासिक साडी मासिक. फिरायला आल्यानंतर खाल्ल्यानंतर गप गुणाने फिरून जायचं, असा कचरा टाकायचा नसतो. तुमच्या घरी येऊन जर कचरा टाकला तर कसं होणार आहे? मूर्ख आहे का तुम्ही सगळे ज्याने ज्याने कचरा टाकला? सो गेट रेडी विथ मी. तर हे काय मी गेट रेडी विथ मी करते ते मला अचानक सुचलेलं. तर बघा की प्रबोधनच्या कार्यक्रमाला मी कशी तयार होते, म्हणजे तुमची काजू आणि काजूची सवारी हा व्लॉग मी यूट्यूबवरती पण टाकणार आहे. पहिलं तर आपण प्रायमर लावलं, जे की मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं. त्याच्यानंतर मॅकचं फाउंडेशन लावलेलं आहे. येस, काळजावरती दगड ठेवून हे फाउंडेशन घेतलेलं. मॅक मला ब्रँड ॲम्बॅसेडर बनवावं, कारण की मी खूप छान मेकअप करते. मॅकचा प्रोडक्ट मला मॅक कंपनीमध्ये एवढं सांगणे की मला प्रोडक्ट्स पाठवून द्या आमच्या तिघींसाठी प्लीज मॅक. खरं तर तुम्हाला माहिती आहे का, मी मॅक शुगर आणि फॉरेवरचा काय बोलतात कॉलॅब केलं आहे त्या कंपन्यांना एकत्र घेऊन. कारण की मी सगळे प्रोडक्ट असे मिक्स यूज करत होते, कारण सेमच प्रोडक्ट नसतात यूज करायचे. की मॅकचं फाउंडेशन घेतलं तर तुम्हाला जसं सूट होतं तसं, आणि जसं बजेट तर महत्त्वाचंच आहे. मग खिसा मोकळा झाला म्हणून समजा, त्याच्यामुळे सगळे प्रोडक्ट मिक्स यूज करायचे. जसं तुम्हाला परवडतं तसं मी तसंच करते. बघू शकता मी किती छान मेकअप करते, पण माझ्याकडे अजिबात सुद्धा मेकअपच्या ऑर्डर देऊ नका, कारण की मेकअप आर्टिस्ट म्हणलं तर मी पुढच्याला मारेल जर त्यानं माझं ऐकलं. कसं दिसतं माझा मेकअप? तर अशा प्रकारे आपला मेकअप झालेला आहे, फक्त मस्कारा राहिलेला. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी प्रो ब्लॉगर नाही आहे, त्याच्यामुळे माझ्याकडून काय अपेक्षा ठेवू नका की सगळं परफेक्टच पाहिजे. कोणीसुद्धा परफेक्ट नसतं या जगात, समजलं. आणि अशा प्रकारे आपला मेकअप झालेला आहे. धन्यवाद, थँक्यू. फ्रेंड आलेली ऋषिका दीदी, जिला मी दीदी बोलते, आणि तिने मला केक आणलाय. थँक्यू सो मच ऋषिका दीदी. थँक्यू सो मच ऋषिका दीदी. सावंतला तिखट लागत नाही. कसं आहे जेवण? एक्सपेन्सिव्ह टू मॅक्स तिखट आहे. आणि अशा प्रकारे गुड नाईट बोलते.